सांगितल्याप्रमाणे इदा आम्ही अभंग घेतले अशा प्रकारे। अशा प्रकारे आम्ही फुगडी पण खेळलो। अग नऊवारी साडी नेसून बायगी लुगडी अनमाहूर गाडाला रेणुका खेळते फुगडी। नऊवारी साडी नेसून बायगी आषाढी वारीला जाताना ती वाटी नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी। आषाढी वारीला जाताना ती वाटी नाग। मंदिरात फुगडी खेळल्याच्या नंतर आम्ही इथून निघालो रिटर्न। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। रिटर्न आल्याच्या नंतर आम्ही वरती येऊन फराळ पण केली। त्यानंतर आम्हाला परत जायचं होतं खाली, कारण खाली पण डेकोरेशन करायचं बाकी होतं, त्यासाठी आम्हाला खाली जायचं होतं। खाली फराळीचं सगळ्यांसाठी फराळीचं पण ठेवलेलं होतं, त्याची पण तयारी करायची होती, त्यामुळं मी पटकन फराळीचं करून घेतलं। त्यानंतर बघा मी निघाले परत खाली लिफ्टमधून, कारण खाली खूप तयारी बाकी आहे। ही बघा इथं तयारी करायला घेतलेली विठ्ठल रुक्माईची मूर्ती मांडलेली। त्यानंतर आम्हाला कडे रांगोळी पण काढायची होती, डेकोरेशन थोडंसं केलं। हे बघा अशा प्रकारे आम्ही तयारी केली। त्यानंतर परत आम्ही फुगडी पण खेळली। नंतर आम्ही सगळ्यांनी इथं अभंग भजन हरिपाठ आम्ही इथं सगळं घेतलेलं आहे। सगळ्यांसाठी इथं महाप्रसाद रेडी केला होता। महाप्रसाद घेतल्यानंतर मी आले घरी रिटर्न। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत